आज आपल्याला चमचमीत तिखट झणझणीत अशी कोबीची भाजी बघायची, अगदी झटपट होते. तर मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलेले. तेल छान तापलं की त्यानंतरनं 1 छोटा चमचा मोहरी टाकायची आपल्याला. त्यानंतरनं हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. तर त्यानंतरनं मी इथे लगेचच मुगाची डाळ घेतली होती, ती स्वच्छ धुवून घेतली आणि टाकली. भिजत वगैरे ठेवलेली नाही आहे. भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे. तेलावरती छान अशी परतून घ्यायची. ती मिनिटभर परतल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची थोडीशी. हळदही आपल्याला अर्धा मिनिटभर छान अशी परतून घ्यायची. ते परतून झाल्याच्या नंतर ना जो आपण पातळ असा कोबी चिरून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही किती पातळ मी कोबी चिरलेला आहे. असा पातळ कोबी कसा चिरायचा ह्याचा व्हिडिओ मी नक्की एकदा टाकेल. तर हे बघा, आता हा कोबी आहे ना छान असा आपल्याला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर ना कोबी टाकल्याच्या नंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. कोबी एकदम पातळ चिरलं ना की शिजायला पटकनी शिजतो आणि खायलासुद्धा भारी लागतो. तर बघा, आता हे मीठ टाकल्याच्या नंतर ना हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. त्याच्यामुळे नक्की नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता हे मिक्स करून घेते मी. हे मिक्स केल्याच्या नंतर नाही ना आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे, नुसतं आपल्याला झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावरती. तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा. मी लसूण वगैरे टाकलेला नाही आहे, कारण सकाळच्या घाई गडबडीत केलेली आहे. घाई गडबडीत कोबी जर करायचं असेल ना अशा पद्धतीने करा, खायला खरंच भारी लागतं. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. अगदी 2 मिनटं झाकण ठेवायचे, कारण आपण कोबी एकदम पातळ चिरलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही कोबी शिजायला. तर 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. मी ह्याच्या आधी चेक केलं होतं एकदा मिनिटभराने, तर थोडासा कच्चा वाटला मला. मी पुन्हा झाकण ठेवलं. तर आता पूर्णपणे आपला कोबी शिजलेला आहे. पाहू शकता, दिसायलासुद्धा किती भारी दिसतं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कट केलेली वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर आवर्जून टाका, खायला चवीला खरंच भारी लागतं. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर आजची ही कोबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला आणखी कुठलीही रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.